सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. दावोसला जे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभाग, MMRDA आणि सिडको आम्ही सगळे शिष्टमंडळ जे गेलो होतो, त्यात 30 लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्याच्यातली सुमारे 3.25 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 3.25 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही कोकणामध्ये होणार आहे, MMR रिजन सोडून. त्याच्यामुळं रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, याच्यामध्ये हे प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे, आमची इच्छा आहे आणि याच्यामुळे नक्कीच बेरोजगारी दूर होणार आहे. म्हणजे जसं आपल्याला आता वाटतच्या परिसरामध्ये धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरची घोषणा आम्ही केलेली आहे. रत्नागिरीमध्ये, श्रीगावमध्ये VIT सेमीकंडक्टरचा कारखाना येतो आहे. असे अनेक प्रकल्प रत्नागिरीमध्ये देखील येतील आणि कोकणपट्ट्यामध्ये देखील येतील. एक ग्लास फॅक्टरी म्हणजे काच बनवण्याचा जो कारखाना आहे तो मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण कोकणपट्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. कारण त्याच्यानंतर इकोसिस्टम जी जनरेट होते, त्याच्यामुळे छोटे छोटे उद्योजक कोकणामध्ये तयार होऊ शकतात. त्याच्यासाठी ग्लास फॅक्टरी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे. अजिबात महायुतीमध्ये मतभेद नाहीत. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे, हे 100% निश्चित आहे. मराठी असेल, आम्ही जाहीर केले मराठी असेल म्हणून. असे अनेक लोक स्वप्न बघतात ना. त्याच्यामुळे गणेश नाही असं बोललेत का मध्ये मला? असं जर बोलले असतील तर स्वतः आता त्याची उत्तरं अनेक वेळा आम्ही दिलेली आहेत, पण गणेश नाईक साहेब जर असं बोलले असतील त्यांनी विचार करून बोललं पाहिजे. शिवसेनेचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे साहेब हे ग्रासरूटपासून मोठं झालेलं एक नेतृत्व आहे आणि ते संपवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल ते कधीही संपणार नाही आणि गणेश नाईकानंतर नाहीच नाही. त्याच्यामुळे त्यांनी नवी मुंबई सांभाळावी, उगाच एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये. जर बोलले असतील तर हे आवश्यकच नाही ना. उगाच स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काहीतरी बोलण्यात काही अर्थ नाही. KDMCमध्ये आवश्यकता कुठं आहे UBTची? आम्हाला तिथं शिवसेना आहे, त्याच्यानंतर BJP आहे, मनसे आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे ज्यांची आवश्यकता नाही त्याने उगाच आमच्याबरोबर येतो म्हणून सांगायची पण गरज नाही ना. त्यांची आवश्यकता नाही KDMCला. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच त्याला भगवा महाराष्ट्र म्हटला जातो. असं विष पेरायचा कोण जर प्रयत्न करत असतील तर भगव्याचे पाईक ते सहन करणार नाहीत, हे शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि हीच आमची शिवसेनेची भूमिका आहे. तर याबाबत मी स्वतः धाराशिवच्या सगळ्या लोकांशी बोललेलो आहे. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. राजन साळवी हे माजी आमदार आहेत, शिवसेनेचे आमचे तिथले संपर्क प्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं तिकीट वाटपाचा फॉर्म्युला सगळ्या भाजपच्या लोकांना बरोबर घेऊन केलेला होता. परंतु ज्यांना तिकीट मिळत नाही ते अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करतात. नवीन एक ब्रेकिंग, त्याच्यामध्ये मोठंसं काय? तुमचा टाईमपास, आमचा टाईमपास आणि जनतेचा टाईमपास, तीच ब्रेकिंग ना. आणि काय तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे सकाळी त्याने दिली. लोकांचं पण म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं मनोरंजन होतं आहे. याचा परिणाम एकही मतावर होत नाही. आमच्या सत्ता सगळीकडे येत आहेत. तुम्ही लोकसभा बघा, विधानसभा बघा, नगरपालिका बघा, महानगरपालिका, काय त्यांच्या बोलण्याचा परिणाम होतो आहे कुठं? त्याच्यामुळे तुम्हाला रोज सकाळी ब्रेकिंग मिळते आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुमचा पण टाईमपास आणि आमचा पण टाईमपास. याच्या पलीकडे काय? मुख्यमंत्री महोदय महायुतीच्याच उमेदवारांच्या प्रचारासाठी 28 तारखेला येतात आणि त्याच्यानंतर ते सिंधुदुर्गामध्ये जाणार आहेत. पण मला ते असं वाटतं की ते जे कैसे हराया हा जो विषय होता तो तुतारीवर उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी होता असं मला वाटतं. मला एक्झॅक्टली माहीत नाही. परंतु त्यांनी जे हिरवा आणि भगवा हे जे काही वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचं मी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे हा 100% भगवा महाराष्ट्र आहे आणि तो भगवाच महाराष्ट्र राहणार असं दानवे साहेब म्हणाले. म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता. म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत. थोडे दिवसात आमच्यासोबत असतील ते. मग इम्तियाज जलील महोदय किंवा त्या आमच्या भगिनी निवडून आलेल्या महोदय, मी मगाशी देखील सांगितलं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र झाशीच्या राणीचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे भगवा महाराष्ट्र हा पूर्वी होता, आता पण आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे. आता कारवाई काय करणार, कशी करणार ते केल्यानंतर आपल्याला कळेल ना. पण स्वतःचे आमदार, स्वतःचे नगरसेवक हे स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थांबत का नाहीत? 4 दिवसापूर्वी निवडणूक झाली, आता दुसरीकडे जात आहेत. त्याच्यामुळे नेतृत्व सक्षम आहे की नाही याचं आत्मचिंतन नेतृत्वाने केलं पाहिजे. मी कालच सगळ्या सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये मला ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या नगरसेवकांना दिलेल्या आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी देखील लोकप्रतिनिधींशी संयमानं वागलं पाहिजे.
प्रोटोकॉल राखून वागलं पाहिजे, ही भूमिका देखील पालकमंत्री म्हणून माझी नक्की आहे. सर पण सगळे ते कागद याच्यामध्ये माझी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झालेली आहे. जर नगरसेवकांनी ह्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला तर जिल्हाधिकारी किंवा कोकण आयुक्त याच्यामध्ये चौकशी करतील. नाही, स्थानिक पातळीवर काय झालं असेल आम्हाला माहिती नाही, परंतु दोन शिवसेना एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.